श्रेष्ठदान लास्ट भाग. उतरलेला चेहरा, चेहऱ्यावरचं काळजीचे जाळं काही लपत नव्हतं. त्यांच्या पलीकडे बसलेली स्त्री आपले डोळ्यातले अश्रू काही केल्या आवरू शकत नव्हती. कोणीही कोणाला समजावण्याच्या स्थितीत नव्हतं. नर्सबरोबर ते डॉक्टरच्या दिशेने चालू लागले. अर्ध्या तासांनी दोघेजण परत आले. चेहऱ्यावरती मिश्र भाव आणि प्रचंड अशी काळजी. काय करणार, कोणाला सांगणार? नर्सने त्यांना डोनर मिळवण्यासाठी असलेला फॉर्म भरण्यास दिला. फॉर्म भरत असताना देवकीच्या लक्षात आले की त्यांच्या तरुण मुलाला लॅबमध्ये काम करताना आपले डोळे गमवावे लागले आहेत. कोणी कॉर्निया देईल का, त्याच्यासाठी ते फॉर्म भरत होते. परत परत तेच. काहीजण आपल्या प्रियजनांना काहीही करून वाचवण्याच्या तयारीत होते. डोनर मिळवणे सोपे नसते. डोनरचे सगळे अवयव उत्तम प्रतीचे असल्यास आणि रक्तगट जर संयुक्त असेल तरच ते अवयव रुग्णाला देण्यात येतात. शेवटी काहीही झालं तरी माणसाचं शरीर हे माणसाचं शरीर असतं. तिथे मशीन काहीही उपयोग नसतो. कितीतरी वेळेला गमतींनी देवकी आशुतोषला म्हणायची, तुझा ब्लड ग्रुप म्हणजे काय? युनिव्हर्सलचा डोनरचा. देवकीच्या अंगावरती सरसरून काटा आला. तिने तो विचार एखाद्या पालीसारखा झटकून टाकला. नाही, आशुतोष पूर्ण बरा होईल. आम्ही परत कलकत्त्याला जाऊ, तिने आपल्या मनाला समजावले. अशा निराशेच्या वावटळीमध्ये हे अडकून देवकी झोपण्यासाठी परत हॉलमध्ये आली. उद्या ऋतुपर्ण येणार. आपल्याला काहीतरी ठाम निर्णय घेता येईल. परक्या ठिकाणी किती दिवस राहायचं? डॉक्टर दलाल म्हणाले. किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. मेंदूतली गुंतागुंत कोणाला समजते? कदाचित आत्ता डोळे उघडेल किंवा अजून काही वर्षांनी. ठरल्याप्रमाणे ऋतुपर्ण वेदवतीमध्ये पोहोचला. त्याच्याबरोबर आशुतोषच्या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पण होते. ऋतुपर्णाला मिठी मारून देवकीने आपले अश्रू मोकळे केले. पुढे काय करायचं? सगळ्यांनाच काहीतरी निर्णय घेण्याचे होते. हलक्या आवाजात ते एकमेकांशी काहीतरी बोलत होते. ऋतुपर्ण काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. सगळेजण डॉक्टर दलाल यांच्या केबिनमध्ये गेले. डॉक्टर दलालांकडे त्यांच्यासाठी फार वाईट बातमी होती. डॉक्टर दलाल, आशुतोषच्या मेंदूकडून जिवंत असण्याचे कुठलेही सिग्नल्स येत नव्हते. मेंदूवर केलेल्या सगळ्या चाचण्या एकच उत्तर देत होत्या की आशुतोषचा मेंदू निकामी झाला आहे. आय एम सॉरी टू से, मिस्टर आशुतोष इज अ ब्रेन डेड. कंपनीच्या अधिकाऱ्यांना आशुतोष ब्रेन डेड आहे याची पूर्ण कल्पना होती. फक्त देवकी एकटीच असल्यामुळे ऋतुपर्ण येईपर्यंत वाट बघण्याचे त्यांनी ठरवले होते. ऋतुपर्ण आणि देवकी यांची जीभ जशी टाळूला चिटकली. म्हणजे तो जिवंत नाही. तेवढ्यात डॉक्टर बन्सल डॉक्टर दलालांच्या केबिनमध्ये आले. त्यांनी खूप समजावून सांगितले आणि ऋतुपर्णाच्या हातात अवयव दान करण्यासाठी असलेला फॉर्म ठेवला. ऋतुपर्ण आणि देवकी यांना काही वेळ देऊन डॉक्टर बन्सल म्हणाले की जरी आशुतोषचा मेंदू निकामी झाला असला तरीही त्याचे बाकीचे अवयव व्यवस्थितरित्या चालू आहेत. तो कधीही शुद्धीवर येणार नाही. त्याच्यामुळे आता त्याचे अवयव जर एखाद्या योग्य व्यक्तीच्या कामास आले तर एका आशुतोषमुळे जवळजवळ 7 ते 8 जणांना नवजीवन मिळेल. जोपर्यंत लाईफ सपोर्ट सिस्टम आहे तोपर्यंतच आशुतोषचे शरीर चालू राहील, पण त्याला काहीच अर्थ राहणार नाही. दलालाच्या केबिनमधून देवकी धावतच बाहेर आली. तिचे अश्रू अनावर होत होते. आता जिवंत असलेल्या माणसाच्या अंगातून त्याचे अवयव काढून घ्यायचे. डॉक्टर आहेत का कसाई? मुद्दाम तर मारलं नसेल आशुतोषला. आपण पुढे कसं जगायचं? अजून लहान आहेत सगळी मुलं. देवकीची अवस्था बघून
नर्सने तिला एका रिकाम्या केबिनमध्ये नेले. देवकी अगदी हंबरडा फोडून रडत होती. तिला काहीच सुचत नव्हतं. आपल्या आईची अशी अवस्था बघून ऋतुपर्णाला काही सुचेना. पण आता घरामध्ये मोठा तो होता. काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता. ऋतुपर्णाला मिठी मारून देवकीने आपले मन त्याच्यापाशी मोकळे केले. देवकीला आशुतोषला कलकत्त्याला घेऊन जायचे होते. काही झाले तरी तिचे त्याचं घर होतं. कोणीतरी सावध राहायला पाहिजे होतं. तो परत डॉक्टर दलाल यांच्या कॅबिनमध्ये आला आणि त्यांनी डॉक्टर बन्सलला विचारलं, निर्णय किती वेळात करायचा? डॉक्टर बन्सल म्हणाले, जेवढा वेळ घालवाल तेवढा देह निकामी होत जाईल. खूप समजूत घातली डॉक्टर बन्सल यांनी. खूप समजावून सांगितलं. एका आशुतोषमुळे कितीतरी जणांना नवजीवन मिळणार होतं. शेवटी देवकी आणि ऋतुपर्ण यांनी अवयवदानाच्या फॉर्मवर सही केली. सहजच विचारलं, काय काय दान करता येईल? डोळे, हृदय, कातडी, लिव्हर, किडनी, बोन मॅरो, चांगल्या अवस्थेत असलेले पोट, आतडी, सगळं काही. काही क्षण देवकीला वाटलं, हे सगळे कावळे आहेत. एका माणसाच्या मरणाची वाट बघत आहेत. टोचून टोचून त्याचे अवयव काढतील आणि स्वतः जिवंत राहतील. दुसऱ्या क्षणी तिला तिची लाज वाटली. मोठे मन करून डॉक्टरांना म्हणाली, जेवढ्या जास्त लोकांचा फायदा होईल तेवढा करून घ्या. फक्त माझा आशुतोष मला व्यवस्थितरित्या परत द्या. माझ्या मुलींना त्यांचे बाबा बघायचे आहेत. मी त्याला कलकत्त्याला घेऊन जाईल. त्यांचे अंतिम संस्कार होतील. डॉक्टर बन्सलने प्रेमाने देवकीच्या पाठीवर थोपटले. ऋतुपर्णाला हलकेच मिठी मारून म्हणाले, आय कॅन अंडरस्टँड यू सन. आय एम प्राऊड ऑफ यू. आशुतोष कंपनीची मीटिंग घेत असताना कोसळल्यामुळे त्याला भरपूर कन्सेशन मिळणार होते. अपघाती विमा कंपनीतर्फे देखील आशुतोषच्या वारसाला रक्कम मिळणार होती. आशुतोष अतिशय वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे त्याच्या वारसाला इच्छा असल्यास नोकरी आणि आशुतोषला मिळत असलेला पगार चालू राहणार होता. आशुतोषने आपल्या कुटुंबाची आर्थिक बाजू अतिशय भक्कम केली होती. देवकीला काय वाटले कोणास ठाऊक. आशुतोषचे सगळे सोपस्कार उरकल्यानंतर देवकी वेदवती हॉस्पिटलच्या डोनेशन काउंटरपाशी गेली आणि 10 लाखाचा चेक भरून तिने सही केली आणि काउंटरवर जमा केला. फॉर्मवर लिहिताना म्हणाली, ज्यांना कोणाला आशुतोषचे अवयव मिळणार आहेत त्यांच्या ट्रीटमेंटसाठी ही लहानशी भेट. काउंटर मागच्या नर्सच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, मॅडम, पेशंट बरा होऊन घरी गेला की लोक डोनेशन देतात, पण तुमचं पेशंट तर. डोळ्यातले पाणी सारून देवकीने तिला थांबवले. म्हणाली, माझ्या आशुतोषसाठी. पुढचे सगळे सोपस्कार करून देवकी ऋतुपर्णाला कलकत्त्याला परतले. आशुतोषचे व्यवस्थित अंतिम संस्कार करून त्याने आपले आयुष्य पुढे चालवले. वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही. आयुष्यही कोणाचं थांबत नाही. आज आशुतोषची पहिली पुण्यतिथी. नातेवाईकांबरोबरच काही नवीन नातेवाईक पण आले होते. हो, ज्यांच्या शरीरामध्ये अजूनही आशुतोष जिवंत होता. असे सगळे नवीन नातेवाईक. स्त्रीच्या शरीरात आशुतोषचे हृदय धडधडत होते. मिलिंदला किडनी मिळाली होती. निशाचा चेहरा आणि हात आशुतोषच्या कातडीने व्यवस्थित झाला होता. अनिरुद्ध नवीन लिव्हरसकट व्यवस्थित राहत होता. नितेशला वेळेवर कॉर्निया मिळाल्यामुळे तो आता पाहू पण शकत होता. रिया, रीमा आणि ऋतुपर्णाला नवीन भाऊ-बहीण मिळाले होते. आपल्या कुटुंबासोबतच जाता जाता आशुतोषने कितीतरी जणांचे कल्याण केले होते. आशुतोषच्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवून ऋतुपर्ण म्हणाला, बाबा, तुम्ही कुठेही गेला नाही. तुम्ही इथेच आहात आमच्यापाशी. पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.